परसेप्शन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. अवबोधन म्हणजे काय की डोळ्यासमोर एखादी वस्तू आपल्याला दाखवली असता की पण सुनेवाड सर प्लीज आवाज येऊ देऊ नका, मध्ये मध्ये आवाज येऊ देऊच नका तुम्ही. ज्याला बोलायचं असलं त्यांनी माईक ऑन करायचा आणि बोलायचं आणि परत माईक ऑफ करायचं. त्यानंतर डोळ्यासमोर जर आपण एखादी वस्तू दाखवली असता ती दिसणं हे झाली आपली संवेदना. मग आपण काय करतो की जेव्हा आपला एखादा पूर्व अनुभव असतो, आधी पाहिलेलं एखादं असं चित्र असेल, त्याच्या आधारे आपण त्या चित्राला अर्थ प्राप्त करून देत असतो. तिथं होतं आपला अवबोध. म्हणजे काय नसतं, एखादं तुम्हाला फळाचं चित्र विद्यार्थ्यांना तुम्ही दाखवलं तर त्याला सफरचंदाचं चित्र तुम्ही दाखवलं तर त्यानं जर आधी सफरचंद पाहिलं असेल तर मग तो काय करतो, आधी पाहिलेल्या पूर्वानुभवाच्या आधारावर त्या चित्राला तो अवबोध म्हणजे अर्थ देतो. तो हे सफरचंदाचं चित्र आहे. मग अशी ही अवबोध प्रक्रिया घडते असं आपल्याला म्हणता येईल. आता एखादी वस्तू जर आपल्याला दाखवली, समजा एखादी अंगठी तुम्हाला दाखवली आणि त्या व्यक्तीला आधी अंगठीचा अवबोध झालेला असतो, मग ती सोन्याची असेल, चांदीची असेल, कशाची पण असेल, पण त्याला असा अवबोध झालेला असतो की गोल असते, वर काहीतरी डिझाईन असतं आणि ती बोटात घातली जाते हाताच्या, त्याला अंगठी म्हणतात. असा त्याचा पूर्वानुभव असतो. आणि मग त्याला जर आपण ती अंगठी दाखवली तर त्यावेळी त्या व्यक्तीला वाटतं की ही अंगठी आहे. तर हे झालं अवबोध. तेव्हा इथं काय म्हटलेलं आहे बघा की आपण ज्यावेळी एखादी गोष्ट पाहतो किंवा ऐकतो त्यावेळी आपणास तशा संवेदना होत असतात. त्यावेळी व्यक्ती ही निष्क्रिय असते. उदाहरणार्थ निष्क्रिय कशी असते, अवबोध होताना आपण निष्क्रिय असतो कारण सगळं सेन्सरी आपली तिकडं चालू असतं, चेतक आपण. मग उदाहरण काय यायचं की दैनंदिन जीवनात आपल्या कानावर विविध प्रकारच्या ध्वनींचे आघात होत असतात. या आघातांची संवेदना ही आपल्यास होत नसते, परंतु आपण निष्क्रिय राहिल्याने त्या ध्वनीचे अवबोध होत नाही. म्हणजे उदाहरण बघा, खूप गोंगाट आहे वर्गामध्ये, तुम्ही 7वीच्या वर्गाला शिकवताय आणि बाजूच्या दोन्ही वर्गाचे, तुमच्या शेजारचा वर्ग, तुमच्या बाजूचा वर्ग, तिथं खूप गोंधळ चालू आहे आणि तुमचं शिकवणं चालू आहे. तेव्हा तुम्हाला डिस्टर्ब होईल. तेव्हा जेव्हा तुम्ही त्या आवाजाकडे लक्ष द्या, तुमच्या विद्यार्थी त्या आवाजाकडे लक्ष देतील. पण तुम्ही जर त्याला अननोन केलं, निष्क्रिय जर राहिला तर तुम्हाला त्याचा अवबोध होणार नाही. तुम्हाला सरळ तुमच्या वर्गातले विद्यार्थी तुम्ही काय म्हणता हे त्यांना कळायला येईल. म्हणजे ज्यावेळी स्वतः ऐकायचं आपण ठरवतो त्यावेळी आपण त्या ध्वनी आपल्याला ऐकू येतात त्याला आपण देतो. आणि हे पोरगं ओरडतोय, बाहेर कुत्रा भोंगतोय, बाहेर कोणाला तरी गाडीचा हॉर्न ऐकतोय, कोणाला तरी पंख्याचा आवाज येतोय. जेव्हा तुम्ही कॉन्शियस मध्ये असाल, ऐकायचं ठरवता, त्यावेळी आपण वेगवेगळ्या ध्वनींना नामांकन करतो किंवा नावं देतो. मग तेव्हा आपल्या लक्षात येतं, अरे यार कोणतरी बातम्या लावल्या रेडिओवर, पलीकडच्या घरामध्ये एखादा मुलगा रडत आहे, बाहेर कुत्रा भुंकत आहे. म्हणजे आपण काय करतो की त्याच्याकडे जर निष्क्रिय राहिलो आपण त्यावेळी आपल्याला काहीच ऐकू येत नाही. याचं एक साधं उदाहरण आणखी तुम्हाला सांगतो. बघा, आपण रात्री झोपलो, समजा सगळीकडे शांतता आहे आणि रात्री तुम्ही पंखा तुमचा 5 वर गेलेला आहे स्पीड, आणि पंख्यामध्ये थोडस काहीतरी हे असेल, काय म्हणतो त्याला की थोडस आवाज येत असेल आणि सगळीकडे शांतता असेल आणि तुम्ही जर
हेतूचा त्या पंख्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला झोप लागणार नाही. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, अरे यार, या पंख्याचा आवाज खूप येतो, याला बदलून टाका. पण तुम्ही जर त्या पंख्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला शांत झोप लागेल. अशी अनेक उदाहरणं असतात. तर हे अवबोधाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. आता बघा, आपला जो अवबोध होतो तो जसा असा आकृती व पार्श्वभूमी याच्या स्वरूपात होत असतो, असं समष्टीवादी विचारसरणीचे शास्त्रज्ञ सांगतात. इंग्रजीमध्ये त्याला गेस्टाल्ट थेअरी म्हणतात, पूर्णवादी. समष्टीवादींचं म्हणणं काय की जसं आकृती आपल्याला दिसते तसं पार्श्वभूमी या स्वरूपामध्ये आपल्याला ते होत असतं. म्हणजे आपण संवेदना ज्या आपल्याला मिळतात, आपण जे पाहतो त्याचा अर्थ लावताना आपण ती आकृती आणि त्या आकृतीच्या मागे असलेली पार्श्वभूमी याचा दोन्हीचा गोष्टी विचारात घेतो आणि मग आपण त्या वस्तूला अर्थ लावतो. पण वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घ्यावीच लागते, तेव्हा आपल्याला त्या वस्तूचा बोध होतो. मग आकृती आणि पार्श्वभूमी यामध्ये बदल होऊ शकतो. कसं उदाहरण की आपण जर एखाद्या स्त्रीला, एखाद्या व्यक्तीला सुंदर म्हणतो, अरे बाप, काय सुंदर पुरुष आहे, काय सुंदर स्त्री आहे, काय सुंदर मुलगी किंवा काय सुंदर मुलगा आहे, असं आपण एखाद्या व्यक्तीला प्रथम सुरुवातीला संबोधतो. पण तोच व्यक्ती, तोच पुरुष, तीच स्त्री, तीच मुलगी, तोच मुलगा जर अनेक सुंदर व्यक्तीच्या घोळक्यात उभी असली तर आपल्याला त्याचं सौंदर्याकडे लक्ष जात नाही, कारण आपण त्याला 5 मिनिटापूर्वी सुंदर म्हटलेलं असतं. आणि तो जर अशाच सुंदर व्यक्तीच्या सानिध्यात गेला 5 मिनिटांनी, मग ती व्यक्ती जर घोळक्यात उभी असेल तर आपल्याला जाणवणार नाही. कारण काय की आकृती जरी ती असली पण पार्श्वभूमी बदललेली. आता जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला एकटं पाहता तेव्हा पार्श्वभूमी काहीच नसते. पण जेव्हा तो व्यक्ती घोळक्यामध्ये जातो तेव्हा पार्श्वभूमी बदललेली असते. म्हणजे आकृती आणि पार्श्वभूमी याच्यामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. मग आता या आकृतीमध्ये एकाने सांगायचं तुम्हाला काय दिसतंय. रेषा मारलेले चौकोन दिसतो. एक मोठा चौकोन आणि त्यात एक छोटा चौकोन आहे. त्याचा अर्थ सांगा ना, त्याच्याकडून अवबोध होतो का. एक खोली दिसते सर. बस सर एक बॉक्स दिसतोय खाली. बरोबर. मी काय म्हणतो, एक मिनिट. छोटा चौकोन मागा गेल्यासारखं वाटतं. शाबास, आता आलं. 3D लुक टाइप. बरं, मग आता छोटा चौकोन पुढे आहे की मागे. पुढे सर. समोर. ते मॅडम मागे म्हणतात. मागे सर, मागे सर, मागे सर, मागे मागे सर, मागे. छोटा चौकोन सर जसा विचार केला तसा आहे सर तो. आपण लक्ष कशावर आपण त्याच्याकडे जसं पाहतो तसं आहे. आता हे वरती पण होऊ शकतं सर. ते हे पहा, आकृती आणि पार्श्वभूमी याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. बरोबर. हा बरोबर आहे. म्हणजे आपण जसा विचार करू तो चौकोन, छोटा चौकोन जो आहे तो समोर दिसतोय आपल्याला बऱ्याच वेळा. आणि आपण जर विचार केला संवेदना मनामध्ये, अरे नाही, छोटा चौकोन हा पाठीमागे, लगेच पाठीमागे जातो. आपण जर विचार केला नाही काही, आता ते एका मॅडमने सांगितलं खोली, बरोबर आहे, खोली पण असते. म्हणजे आपल्याला अवबोध होताना आपलं जे पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाची सांगड घालावी लागते आणि त्याच्यावरून आपण त्या आकृतीला पार्श्वभूमीचा विचार करून त्याचं निरीक्षण करून त्याला आपण नामांकन देत असतो. ठीक आहे.
म्हणजे हे झालं अवबोधाची प्रक्रिया. आता बघा यानंतर अवबोधन प्रक्रिया कशी घडते, तर अवबोध होण्यासाठी काय करावं लागतं की प्रथम संवेदना होणं आवश्यक असतं. हे आता आपण आकृतीमधून पाहिलं. आपल्याला संवेदना झाली पाहिजे की नाही तो चौकान पाठीमागे लगेच पाठीमागे जात. आपल्याला संवेदना झाली नाही मोठं चौकान पुढे लगेच संवेदना आपल्या म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अवबोध जर आपल्याला व्हायचा असेल तर आपल्याला प्रथम संवेदना होणं आवश्यक असतं. परंतु सर्वच संवेदनापासून अवबोधाची निर्मिती होत नाही असे गेस्टाल्टचे लोक समष्टीवादी लोक मानतात. आता हे म्हणजे काय करतात की या विविध जे संवेदना आहेत या विविध संवेदनामधून अशा संवेदना निवडल्या जातात आणि हे संवेदना निवडण्याचं कार्य हे आपल्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून असतं, आंतरिक घटकावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ बघा काय की आपल्याला वेगवेगळ्या संवेदना जेव्हा जाणवतात होत असतात, पण वेगवेगळ्या संवेदना जरी होत असतील जेव्हा आपण घरामध्ये उदबत्ती लावतो तेव्हा आपल्याला कशाची जाणीव होते, सुगंधाची. वास्तविक घरामध्ये त्यावेळी भजे जरी तळले जात असतील, लक्षात घ्या जेव्हा आपण उदबत्ती लावतो तेव्हा आपली संवेदना त्या ठिकाणी होते की आता आपण उदबत्ती लावलेली आहे त्याचा सुवास येईल. पण त्यावेळी जर गृहिणी पोहे बनवत असेल तर त्याचा वास आपल्याला येत नाही, आपण सवयीने ते दुर्लक्ष करतो. किंवा अगरबत्तीचा घरामध्ये जे वास येत असतात नेहमीचे ते सवयीने आपण दुर्लक्ष करतो आणि केवळ अगरबत्तीच्या सुगंधाची संवेदनाची आपण निवड करतो आणि त्या संवेदनाला आपण पूर्वानुभवाच्या साह्याने अर्थ लावतो की हा वास उदबत्तीचा आहे. म्हणजे संवेदना निवडण्याचं काम हे आपल्या चेतकावर अवलंबून असतं. अशा पद्धतीने अवबोधन प्रक्रिया घडते. पुढे जाऊ आपण. मग हे अवबोधनामध्ये अनेक प्रकारच्या रचना असतात मित्रांनो. बघा हे आता आहे कारण संवेदनाची निवड ही आपल्याला जे चेतक पाहायला मिळतं आणि ते चेतक किती प्रबळ आहे आपल्या मनावर त्याचा परिणाम करतं. त्या संवेदनाचं आपल्याला डायरेक्ट त्याच्यावर लक्ष आपलं जातं. म्हणून अवबोध होण्यासाठी चेतकांचं किंवा त्या अनुषंगानं संवेदनाचं वर्गीकरण केलं जातं. मग संवेदनाचं वर्गीकरण कसं केलं जातं तर संविधानाचे वर्गीकरण करण्याचे चार पाच प्रकार आहेत. एक म्हणजे समीपता, जवळीकता म्हणू आपण त्याला, समीपता प्रॉक्झिमिटी. मग आता हे आकृती पहा, या आकृतीमध्ये काय दिसतंय सांगा. दोन रेषा सारख्या लांबीच्या आहेत. एबीसीडी अक्षरे दिसतात समान रेषा जवळ उभा आहेत. समांतर आहे. मग त्या तीन दोन रेषा उभ्या आहेत. समांतर रेषाच्या जोड्या आहेत सर. हा अच्छा. सर समांतर म्हणजे रेषांच्या जोड्या आपल्याला आधी तीन जोड्या सहा रेषा समांतर. दिसतात, त्याच्यानंतर 6 बाण दिसतात, एबीसीडी पासून नावं दिलेली आहे. नंतर आपण जसं आणखी प्रबळ पार्श्वभूमी त्याची पाहतो किंवा आपला अवबोध आपण लक्षात घेतो संवेदना, तेव्हा त्या सरांनी सांगितलं की या रेषेच्या समांतर रेषांच्या 3 जोड्या आहेत, बरोबर. तर याला म्हणतो आपण समीपता. म्हणजे एखादी वस्तू पाहिजे आपण त्याची समीपता लक्षात घेत असतो की याच्यामध्ये काय समीपता आहे. पुढे जाऊ आपण. दुसरा प्रकार आहे अवबोधाचा समष्टीवादी दृष्टिकोन. आता हे याचे 4 प्रकार आहे बघा, मी ते मागे पुढे झालं माझं. दुसरं आहे साधर्म्य.
आता हे साधर्म म्हणजे काय, की चेतकाचं जेव्हा एखादं क्षेत्र किंवा वस्तू आपण वर्गीकरण करत असतो तेव्हा हे समीपता सिमिलरिटी साधर्म्य हे कारणीभूत होत असतं. आता बघा या सोबतच्या आकृतीतील आकृत्यापैकी त्रिकोणाचा एक गट तर चौकोनाचा एक गट असे स्पष्टपणे दोन गट आपल्याला जाणवतात. बरोबर, याचं कारण त्या आकृत्यामध्ये असलेलं साधर्म्य. म्हणजे दोन प्रतिस्पर्धी जेव्हा दोन टीम खो-खोच्या असतील, कबड्डीच्या असतील किंवा क्रिकेटच्या असतील, आता आपल्यापासून लांब असतात ते, तर आपण चेहऱ्याला ओळखत नाही त्यांना. तर आपण काय करतो, त्याच्या गणवेशावरून आपण ठरवतो की ही इंडियाची टीम आहे, ही पाकिस्तानची टीम आहे, किंवा त्यांच्या कलरवरून ओळखतो तर हे हैदराबाद आहे, हे मुंबई इंडियन्स आहे. म्हणजे आपल्याला साधर्म्य आपण त्याच्यामध्ये पाहतो. हा गुणधर्म दुसरा आहे त्याचा संयोजनाच्या मधल्याचा वर्गीकरणाचा दुसरा गुणधर्म. आता टेबलवर जर अनेक पुस्तकं अनेक वह्या ठेवल्या असतील तर आपल्याला वही बरोबर एकत्र दिसते आणि पुस्तके बरोबर दोन गट आपल्याला चटकन जाणवतात. म्हणजे आपल्याला वस्तूचा रंग, गंध, आकार आणि तीव्रता हे आपल्याला साधर्म्यावरून कळत असतं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सातत्य. आता हे बघा, इथं दोन आकृती आहेत, आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 2. आता या आकृतीमध्ये पहा, तुम्हाला आकृती क्रमांक 1 मध्ये काय दिसतंय? बिंदू दिसतोय का रेषेत? पण मग एका रेषेत टिंब मारलं, टिंबाची रेषा आहे. बिंदूची रेषा सर. सातत्य लक्षात घेतलं तुझे सगळ्यांनी. एका रेषेत म्हणतात ते, म्हणजे एका रेषेत म्हणजे तिथं सातत्य आलं. बरोबर. आणि आकृती क्रमांक 2 मध्ये बिंदूंचा चौकोन दिसतो सर दुसऱ्या आकृतीत. बिंदूचा आयत. म्हणजे आपण त्याच्यामध्ये बिंदूकडे दुर्लक्ष करू लागलो, आपण त्या चौकोनाकडे चाललो, आकृतीकडे चाललो आपण, है की नाही? म्हणजे आपल्या आजूबाजूला जे अनेक गोष्टी, जसं फॅनचं उदाहरण सांगितलं तुम्हाला मी, किंवा आपल्या आजूबाजूला अनेक आवाज येत असतात. सध्या तुम्ही घरात बसलेल्या, तुमच्या मधल्या घरात बाहेरच्या घरात काहीतरी आवाज येत असेल, पण तुम्ही इकडे लक्ष केंद्रित झाले नाही. तुम्हाला कोणी म्हटलं चहा पिता का, नाही नंतर का, तुम्हाला प्रयोग चालू आहे. म्हणजे आपल्याला सातत्य आपण त्याच्यामध्ये ठेवतो, तिसरा प्रकार आहे. आणि चौथा म्हणजे पूर्णत्व, होलनेस. आता बघा, होलनेस म्हणजे काय, तर या ठिकाणी आता हे वाचू नका, फक्त मला आकृतीचं निरीक्षण करा, कोणत्या आकृती आहेत. वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन. वर्तुळ, त्रिकोण, आयत. बारकाईनं पहा. आपल्याला वर्तुळ आयताचा बोध होतो, कारण आपण काही गोष्टी दुर्लक्ष केले, त्याच्यात काही अपुरी काही आकृती जोडलेली नाही, आकृत्या जोडलेल्या नाहीये. म्हणजे अपुरेपणाकडे 3 ते 4 रेषा एकमेकात जोडलेल्या आहेत. हा, आपण अपुरेपणाकडे दुर्लक्ष करतो. आता उदाहरणार्थ बघा, इथे म्हणजे पूर्ण नाही, इथं आपण संवेदनाचा वर्गीकरण करतो. तसं उदाहरणार्थ कंटिन्युटी हा शब्द आहे बघा, कंटिन्युटी. आता याच्यामध्ये एन हा शब्द जर उलटा गेला, उलटा जर झाला किंवा अनुपस्थिती दुर्लक्षित जाते, एन जर आपण उलटा गेलो तर काय म्हणते, कंटिन्युटी. म्हणजे वेगळे शब्द तयार होतो, तुमचा एन होतो. हा बदलतो त्याचा, म्हणजे नाही अर्थ काही होतो, अपरिचित शब्द होतो त्याचा जर आपण दुर्लक्ष केलं. म्हणून विद्यार्थी, म्हणून आपण वर्गामध्ये
थोड्या थोड्या चुका जरी विद्यार्थ्यांनी केल्या तर त्या दुर्लक्षित करू नये. आम्हाला इंग्रजी शिकवताना आमचे सर कधीच ग्रामर सांगितलं नाही दुर्लक्ष करायचे. त्यांचं इंग्रजी चांगलं झालं, आमचं इंग्रजी सत्यानाश झालं. म्हणजे थोड्या थोड्या चुकांकडे विद्यार्थ्याचे आपण दुर्लक्ष करायचं नाही, हा त्याच्या मागून आणखी आपल्याला मेसेज द्यायचा. तर हे 4 प्रकार आहे: पूर्णत्व, सातत्य, साधर्म्य आणि समीपता. हे 4 गुणधर्म आहेत संविधानाचं वर्गीकरणाचे. मग हे समष्टीवादी दृष्टिकोन म्हणजे काय? ते समष्टीवादी काय म्हणतात की एखाद्या व्यक्तीकडे चेहऱ्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला तो सुंदर दिसतो, कारण त्यावेळी आपणास एकूण त्याच्या चेहऱ्याचा अवबोध होतो. मग त्यामध्ये नाक, कान, डोळे, भुवया, त्याची अनुभूती, गालावरची खळी, त्याचे ओठ, हे असं वेगळं आपण अवबोध करत नाही. आणि सगळ्याचं म्हणून आपण म्हणतो की काय सुंदर चेहरा या. म्हणजे या सर्वांचा आपल्यावर एकत्रित परिणाम होतो, म्हणून आपण त्या सुंदर चेहरा. आता शेजारची आकृती पहा. या आकृतीत 3 रेषाखंड असा अवबोध नाही होत आपल्याला, तर आपल्याला त्रिकोण आहे असं त्याचा अवबोध होतो. आता उदाहरणार्थ गणितामध्ये बघा, 100चे 5 भाग जर केले तर 20 होतात. आणि ते जर गणिताचे नियम आहे की एखाद्या वस्तूचे 5 भाग जर केले आणि त्या भागाची जर बेरीज केली तर मूळ वस्तू इतकीच ती असते. पण इथं तसं होत नाही. हे समष्टीवादी लोक काय म्हणतात, ते असं मान्य करत नाही. ते म्हणतात की बा संयुग जे असतं रसायनशास्त्रामधलं केमिकल, त्या केमिकलमध्ये जर दुसरं केमिकल मिसळलं तर आपल्याला त्याचं ते मूलद्रव्य आपला गुणधर्म विसरतो, तिसरंच मूलद्रव्य तयार होतं. म्हणून इथं काहीसं तसं होतं. असं समष्टीवादी किंवा गेस्टॉल्ट ते म्हणतात की बऱ्याच वेळा आकृती किंवा पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला इल्युजन होतं, म्हणजे इंद्रिय भ्रम होतो. इंद्रिय भ्रम त्याला अवबोध नाही म्हणायचे, त्याला म्हणतात अपबोध. अपबोध असं झालं. याचं उदाहरण इथे दिलेलं बा. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी एसटीतून प्रवास करताना डांबवर पसरलेल्या डांबरी रस्त्याकडे जर पाहिलं तर आपल्याला पाणी असल्याचा भास होतो, वाफा निघत असलेला भास होतो. इंद्रिय भ्रम आहे, मृगजळ इंद्रिय भ्रम. म्हणजे त्याला त्यावेळी संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो आणि त्यावेळी आपल्याला अपबोध झाला असं म्हणता येईल. मग अपबोध होण्याची कारण काय? 2. कोणती? पूर्वानुभव. म्हणजे ज्यावेळी आपण जर एखादा पूर्वानुभव जर घेतला असेल तर त्यासारखी संवेदना निर्माण झाली आपल्याला, तरच आपल्याला त्या संवेदनामधला तारखेपणा कळतो. उदाहरणार्थ आपण अंधारामध्ये चाललोय आणि एखादी दोरी दिसली तर आपण लगेच म्हणतो साप. म्हणजे आपण सापासारखं तो भासतो, पण आपण काय करतो की त्याच्यामधला थोडासा सूक्ष्म फरक जो आहे वास्तविक तो इंद्रिय भ्रमामुळे दूर होतो. म्हणजे आपण त्याचा विचारच करत नाही. ते काठी सरळ असते, दोरी वाकडी तिकडी असते, साप हा एका ठिकाणी कसा नाही, पण आपण त्याचं दुर्लक्ष जातो. अपबोध याच्यामुळे होतो. त्यानंतर विशिष्ट परिस्थितीमध्ये देखील अपबोध होऊ शकतो. म्हणजे व्यक्तीच्या मनस्थितीमुळे आपल्याला अपबोध होतो. उदाहरणार्थ शहरामध्ये सध्याचं उदाहरण घ्या. आपल्या अवतीभोवती आता कोरोनाचे पेशंट सापडायचे दुसऱ्या लाटेमध्ये, तर आपल्याला विनाकारण इंद्रिय भ्रम व्हायचा किंवा आपल्याला असं भ्रम व्हायचा की अरे आपल्याला कोरोना झाला की आपल्याला खोकला येतो काय, आपल्याला खोकला आला म्हणजे अरे खोकला येऊ लागला मला. म्हणजे शहरात कोरोनाचं सत्र जर चालू असेल तर मागे बा
इंद्रिय भ्रम झाल्यामुळे काय झालं, त्या नाशिकच्या मोखाड्या नाशिकच्या ठिकाणी त्या 2 साधूंची हत्या केली गावकऱ्यांनी. इंद्रिय भ्रम. तर तेव्हा अशी अफवा होती तर हे लोक लहान मुलांना चोरून नेतात किंवा लोकांना पळवून देतात, त्याचे अवयव काढून देतात. इंद्रिय भ्रम. तर हे विशिष्ट परिस्थिती असल्यावर देखील इंद्रिय भ्रम होतो. किंवा आपण घरामध्ये येत असतो तेव्हा घरामध्ये जर अचानक लढली आणि 5 दिवशी एखाद्या गृहिणीला, तर ती गृहिणी शपथ घेतो ती घराच्या बाहेर पडून जाते आणि लढली पण येतच नाही. विशिष्ट परिस्थितीमुळे आपलं अपबोध होतो, असं त्याचं इंद्रिय भ्रम किंवा त्याला चित्तभ्रम असं देखील म्हटलं जातं. ते झालं मित्रांनो याची थेअरी, या अवबोध या प्रयोगाची ही थेअरी होती.